राज्यात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची अधिकृतपणे घोषणा झालेली आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा एकमुखानं अजित पवार यांच्या नावाची निवड झाली आहे। अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या सदस्यांनी विरोधामधले अर्ज माघारी घेतलेले होते, त्यामुळे बिनविरोध अशी ही निवडणूक पार पडली। आजच वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड होणार आहे का, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी माहिती देतील। निलेश, खरं तर कालपासून ह्या सगळ्या घडामोडींना वेग आलेला होता। आज देखील बैठक झाली, मुख्यमंत्र्यांसोबत देखील चर्चा झाली आहे आणि आता एकमुखानं अजित पवारांचं नाव आता इथे घोषित झालंय। यामिनी, खरं तर अजित पवार यांना अर्ज भरल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांना देखील अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादीच एकमेकांच्या समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। एकीकडे राजकारणामध्ये हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात आता पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उतरताना दिसतील, तर दुसरीकडे खेळाच्या मैदानात देखील अशाच पद्धतीचं चित्र निर्माण होते की काय, असं एक चित्र निर्माण झालं होतं। मात्र आता अजित पवारांची जी निवड आहे ती अध्यक्षपदावर झालेली आहे। एकमेकांच्या विरोधामध्ये अजित पवार गट आणि मुरलीधर मोहोळ यांचा गट यांना एकमेकांच्या विरोधात जे अर्ज भरले होते ते आता अर्ज माघार घेण्यात आलेले आहेत। आज वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड होते का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की आजच्या या बैठकीमध्ये अजित पवारांना सर्वस्वी अधिकार देण्यात आलेले आहेत, त्यामुळे त्यांची जी कार्यकारिणी असेल त्या कार्यकारिणीच्या बाबतीत अजित पवार आज काय निर्णय घेत आहेत, आजच ती कार्यकारिणी जाहीर करतायत का, जे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि इतर 4 उपाध्यक्ष नेमायचे आहेत ते आज नेमतायत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती काही वेळातच आपल्याला मिळताना पाहायला मिळतील। सध्या तरी अजित पवारांची चौथ्यांदा ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी एकमुखानं निवड झाल्याचं आपल्याला दिसतंय। यामिनी, अगदी निलेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।